नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, 10 दिवस चालणारा गणेशोत्सवाचा अनंत चतुर्दशी हा शेवटचा दिवस असतो. गणेश विसर्जन हे अनंत चतुर्दशी म्हणजेच भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला केलं जाते. सुख समृद्धीसाठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी तिथीला भगवान गणेशाची पूजा विधीपूर्वक केली जाते. तर गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशी विसर्जनाने होते. आपल्या हिंदू धर्मात गणेशाला बुद्धी, ज्ञानी आणि बुद्धीचे देवता मानले जाते. यामुळे कोणत्याही शुभ कार्यात सर्वप्रथम गणपतीचे आवाहन केलं जाते. त्यानंतरच इतर देवी देवतांची पूजा केली जाते. श्रीगणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. यासोबतच गणेशाची पूजा केल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतं. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाचा यांचा जन्म झाला असा मानलं जाते आणि त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घरात गणपती बाप्पांची स्थापना केली जाते. 10 दिवस त्यांची पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची मूर्ती नदी किंवा तलावात विसर्जित केली जाते. गणेश चतुर्थी दिवशी जेव्हा आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करतो तेव्हा त्या मूर्तीसोबतच आपण एक पाण्याचा कलश सुद्धा स्थापन करत असतो. त्या कलशामध्ये एक सुपारी असते, एक नाणं असते आणि त्या कलशाला आंब्याची किंवा खाऊची पानं ठेवली जातात आणि त्यावरती एक नारळ हा ठेवला जातो. 10 दिवस ज्या प्रकारे आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा करतो तेव्हा त्या कलशाची सुद्धा पूजा आपल्याकडून होत असते आणि त्या कलशामध्ये असणारा पाणी, सुपारी, त्याचबरोबर नारळ हे अभिमंत्रित होत असतात. त्यामध्ये एक देवी शक्ती आलेली असते आणि म्हणूनच आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या दिवशी कलश यातील पाण्याचा एक अतिशय प्रभावी उपाय असा सांगणार आहेत. हा उपाय जर तुम्ही या दिवशी केला, तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. घरातील 7 पिढ्यांचं दरिद्र हे नष्ट होईल. घरातील नजरबाधा, कटकटी, भांडणे, अडचणी दूर होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही गणपती बाप्पांचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, मी तुम्हाला जो कलशातील पाण्याचा अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. तर हा उपाय आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी करायचा आहे, म्हणजे उद्याच्या दिवशी करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा हे विराजमान असेल आणि या गणपती बाप्पांचा विराजमान हे तुम्ही अनंत चतुर्दशीला करणार असाल तर त्याच दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. म्हणजे उद्याच्या दिवशी अनंत चतुर्थी आहे तर आपल्याला उद्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करायला जाणार आहात तेव्हा तुम्हाला त्या कलशामधलं नारळ उचलून घेऊन जायचं आहे आणि बाप्पांची मूर्तीही तुम्हाला घेऊन विसर्जित करायला जायचं आहे. बाप्पांचं विसर्जन तुम्ही करून आल्यानंतर त्या कलशामध्ये जे पाणी असणार आहे तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला 2 आंब्याची पानं टाकायचे आहेत. खाऊची पानं तुम्ही लावलेली असेल तर तेही तुम्हाला काढून घ्यायचे आहेत आणि 2 आंब्याचे पानं तुम्हाला त्या कलशामध्ये त्या पाण्यात टाकून ते पाणी तुमच्या घरामध्ये संपूर्ण कोपऱ्यात, कानाकोपऱ्यात तुम्हाला त्या घरामध्ये तुम्हाला ते शिपडायचं आहेत. शिपडत असताना ओम श्री विघ्नहर्तये नमः, ओम श्री विघ्नहर्तये नमः हा महागणपती बाप्पांचा अतिशय प्रभावी मंत्र म्हणायचा आहे आणि हे पाणी त्या आंब्याच्या पानाने संपूर्ण रूममध्ये, संपूर्ण घराच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला शिपडायचं आहेत. आपल्याला घरामध्ये जेवढ्या पण व्यक्ती असेल त्या व्यक्तींवर तुम्हाला शिपडायचं आहेत. हे पाणी शिपड्याने काय होते, जर आपल्या घरामध्ये काही अडचणी असेल, घरामध्ये काही नकारात्मकता असेल, कोणी आपल्या घराला वाईट दोष लावलेले असेल, अशा वेळी आपल्याला घरामध्ये अनेक प्रकारचे अडचणी येत असतात. सतत घरामध्ये भांडण होतात, आलेले पैसा घरामध्ये टिकत नाही, तसेच आजार पण वाढत जातो, मुलांची प्रगती होत नाही, कुटुंबाची प्रगती होत नाही, घरामध्ये सतत वादविवाद, कलह होत असतो, सुख शांती टिकत नाही. जर तुम्ही ही पाणी आपल्या घरामध्ये शिपडलं
तर गणपती बाप्पांच्या कृपाने घरातील सर्व विघ्न, संकट, अडचणी, दुःख हे दूर होतील आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. घरातील संपूर्ण गरिबी आणि दरिद्री नष्ट होऊन कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होईल. हे जे पाणी असते ते पाण्याची आपल्याकडनं एक विधिवत पूजा झालेली असते. जेव्हा आपण गणपती बाप्पांची आरती करतो तेव्हा ते पाणी अभिमंत्रित झालेलं असते आणि त्या पाण्याच्या जर आपण अशा पद्धतीने घरामध्ये उपयोग केला तर घरातील अनेक अडचणी दूर होतात. तसेच बाकींचं उरलेलं पाणी आहे तर ते तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे आणि दररोज थोडं थोडं पाणी जे आहे ते तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. ज्या प्रकारे आपण गंगाजल अंघोळीच्या पाण्यात टाकतो त्याच पद्धतीने तुम्हाला हे पाणी जे आहे ते अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. जसं की पौर्णिमा असेल, मग एकादशी असेल किंवा चतुर्थी असेल, अशा विशेष तिथीवर जे पवित्र गंगेवरती स्नान करायला खूप महत्त्व दिलं जाते. म्हणून आपण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतो. जेणेकरून आपल्याला केलेले दोष असतात तर ते दूर होतात, वाईट कर्म पापांचा नाश होतो आणि तुम्ही हे पाणी जर बॉटलमध्ये भरून ठेवलं आणि तेच पाणी जर तुम्ही गंगाजल म्हणून अमावस्या पौर्णिमाला अंघोळीच्या पाण्यात टाकलं तर जीवनातील अनेक अडचणी त्या दूर होतात. त्याचबरोबर घरामध्ये लहान मूल असेल, शिक्षण घेत असेल आणि मूल काही अभ्यास करत असेल, मुलांचं लक्षात राहत नसेल, मुलं खूप हट्टीपणा करतात, सांगितलं ऐकत नाही, तर त्या मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही 11 दिवस हे थोडं थोडं पाणी टाकून मुलांना अंघोळ घालतं तर त्याने मुलांमध्ये अनेक बदल तुम्हाला घडून येताना दिसतील. तर हा एक असा प्रभावी उपाय आहे. तर हा उपायसुद्धा तुम्ही करू शकतात. तसेच या कलशामध्ये असणारा हा 1 रुपयाचं जे नाणं आहे आणि सुपारी आहे तर ते तुम्हाला काढून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. पुसून झाल्यानंतर त्याला चांगलं कोरडं होऊ द्यायचं आहे आणि कोरडं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक लाल रंगाचा कपडा जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. त्या कपड्यामध्ये तुम्हाला सुपारी आणि हे 1 रुपयाचं नाणं जे आहे ते बांधून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती आहे ते बांधायचं आहे. म्हणजे कारण आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो आपल्या घराचा सर्वस्व असते. तिथूनच आपल्या घरामध्ये चांगली लोक, वाईट लोक, लक्ष्मी, अलक्ष्मी तिथूनच येत असते. आणि जर अशी सुपारी आणि हे नाणं आपण घराच्या मुख्य दरवाज्यावर जर बांधलं तर आपल्या घरामध्ये कधीही कुठलेही दोष किंवा नकारात्मकता, अलक्ष्मीही प्रवेश करणार नाहीत. घरामध्ये लक्ष्मी येऊन सुख शांती नांदेला सुरुवात होईल. जर मुख्य दरवाज्यांवर ती बांधणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही जी पुटली आहे तर ती ते तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकतात किंवा तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही जे पोटली आहे तर ते तिथे ठेवू शकतात. परंतु मित्रांनो, जे नाणं आणि सुपारी आहेत ते तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायची नाही आहेत. ह्याच पद्धतीने तुम्हाला या सुपारीचं, नाण्याचा आणि पाण्याचा हा उपाय करायचा आहे. तर मित्रांनो, उद्याच्या दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं विसर्जन केल्यानंतर तुम्हाला हा उपाय अतिशय प्रभावी उपाय आहे हा करायचा आहे. हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये मुलांची, पतीची खूप प्रगती होईल आणि सर्व अडचणी, दोष नष्ट होतील. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करील तर त्याचं सर्वात नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये ओम गणगणपते नमःचा जयघोष करायला विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम गणगणपते नमः. ओम गणगणपते नमः.